टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपत्तीच्या वादासाठी भाऊ भावाचा वैरी होतो असे अनेक उदाहरणं आपण बघितले, परंतु नागपुरात गेले 3.5 महिने एक भाऊ आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी फिरतोय, गल्लोगल्ली फिरतोय, पायपीट करतोय। ते बेंद्रेजी आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी नागपुरात पायी 3.5 महिन्यापासून पायपीट करताय। तुमचं पूर्ण नाव काय, भावाचं नाव काय आणि का शोधताय भावाला? माझं नाव आसराप्पा रामाप्पा बेद्रे, राहणार वडो, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। माझ्या भावाचं नाव ओंकार रामाप्पा बेद्रे, वय 48 असून तो मनोरुग्ण आहे। 29/10/2024 दुपारी 2 वाजता मोरवन परिसरातून तो हरवला गेला आहे। त्याला शोधण्यासाठी नागपूरच्या प्रत्येक शहराचा भाग मी पोलिसाबरोबर स्वतः वैयक्तिक फिरतो आहे, शोधतो आहे। 3 महिन्यापासून तो शोधून नाही येऊ लागला। फोटो दाखवा त्याचा। हा फोटो दाखवता लोकांना फिरता? हा फोटो अनेक लोकांना दाखवला, अनेक ठिकाणी चिटकवला सुद्धा आहे। नागपूरमध्ये चिटकवला आहे, नागपूर शहराच्या बाहेरही सुद्धा गेलो शोधायला मी। आणि याला बाबा नाहीत, आई नाही, आणि याला सांभाळावं लागतं, म्हणून मी याला शोधून घरी न्यायचं, मला बाकी काहीच नाही। मी खूप विनंती केली पोलिसांना, मला शोधून द्या, पण ते नाही शोधायला लागले। त्यांनी आता त्यांची शोध मोहीम थांबवली, फक्त थापा मारतात ते। किंवा कुठे कुठे जात आहेत, कसं शोध घेत आहे? मी रस्त्यावरच जात असतो, नागपूर शहराच्या बाजूला, इकडे तिकडे कुठेही जिथे गाडी जाईल, भाड्याची गाडीनं जातो एसटीच्या, आणि त्या ठिकाणी मी नेऊन लोकांना विचारत असतो की माझा भाऊ दिसला का, दिसला असेल तर सांगा। 3 महिने झाले मी शोधतो याला। CM साहेबांना मी विनंती केली जाऊन, गृहमंत्री असताना साहेब हरवला म्हणून। मुक्काम कुठं करता मग हे सगळं? सीताबर्डीच्या महानगरपालिकामध्ये बेघराचा निवारा आहे, तिथं मी रात्रीला जाऊन झोपत असतो आणि दिवसभर फिरत असतो, आणि जेवायला जसं शक्य असेल तसं जेवण घेत असतो। माझ्या जेवणाची मला काही भ्रांत नाही। मला माझा भाऊ शोधला गेला पाहिजेत, कारण तोही रस्त्यावर आज रोजी त्याला भीक मागून जगावं लागत असेल, त्याला औषधी नाही, खूप कठीण परिस्थितीमध्ये तो फिरतो आहे। किती महिने झाले हरवल्याला? 3 महिने झाले। 3 महिन्यापासून फिरतो आम्ही, शोधतो त्याला। शोधून भेटू नाही लागला, खूप परिसरात फिरायला लागलो। आता साहेब पोलीस विभागच कुठे होता तो? मोरभवन परिसरामध्ये हरवला, आणि आता पोलीस लोकच याला शोधू शकतील, बाकी इतर लोकांकडून शोध नाही होऊ शकत सर त्यांचा। ओंकार अय्यप्पा बेंद्रे असं एक रामप्पा बेंद्रे असा एक पेज घेऊन त्याचे मोठे भाऊ जे आहे ते आश्रयप्पा बेंद्रे नागपुरात गल्लोगल्ली रस्त्यावर फिरताय, डोळ्यात अश्रू आहे त्यांच्या, आणि एकच इच्छा, गेले 3 महिन्यापासून जो भाऊ हरवला तो भाऊ मिळावा, डोळ्यात अश्रू घेऊन नागपुरातल्या गल्लोगल्ली ते फिरतायत। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।